आमच्याकडे तुम्हाला कॉटनची कुर्तीज बेसिक भेटेल, जे तुम्ही डेली वेअरला किंवा ऑफिस वेअरला घालू शकतात. हे बघा, असे छान सुंदरसे प्युअर कॉटनमध्ये आहे. आणि ज्याला आपण घालू शकतो असं फोन वगैरे ठेवण्यासाठी. 2 पेक्षा जास्ती किती घेतला तरी 900नेच मिळणार. तर एक साडी घ्यायला आलेलो आपण, या 3 साड्या घेतल्यात. नमस्कार मंडळी. तर आज आहे शनिवार आणि आपण कुठे निघालो ताई? घे भरारी एक्झिबिशन CKP हॉल. ठाण्याला घे भरारीचं एक एक्झिबिशन भरलेलं आहे आणि आज आम्हा दोघींनाही जरा फ्री टाईम आहे. सो आम्ही विचार केला आपण जाऊन एक्झिबिशन एक्सप्लोअर करूयात. आता जराही वेळ वाया न घालवता आपण थेट भेटूयात एक्झिबिशनमध्ये. बाय. ऑल राईट. तर आपण घे भरारी एक्झिबिशनला पोहोचलेलो आहोत. हे आहे CKP हॉलमध्ये ठाण्याला. डिटेल्ड ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड केलेला आहे, बघून घ्या. सुंदर असं एक्झिबिशन इथे भरलं. या सर्व हँडमेड ज्वेलरीज आहेत. नेकपीस, लॉंग शॉर्ट, वन पीस किंवा एखादा वेस्टर्न आउटफिटवरती पण वेअर करायचं असेल तर परफेक्ट आहे. यामध्ये असे देखील सेट आहेत ज्याचे विथ इयरिंग्स कम्प्लीट सेट अवेलेबल आहेत. खूपच ब्युटिफुल अशी ज्वेलरी पण आहे त्या. त्याचप्रमाणे लॉंग मंगळसूत्र, शॉर्ट मंगळसूत्र असे वेगवेगळे डिझाईन्स आहेत. आणि एखादं जर पेंडंट आपल्याला आवडलं जे लॉंगमध्ये आहे पण शॉर्टमध्ये नाही आहे, तर ते तसे डिझाईन्स अवेलेबलसुद्धा करून देतात. घ्या. पण सिम्पल मोत्याचे मस्त आहेत. प्लेन पेंडंट. मस्त ना, नाजूक डिझाईन. मंगळसूत्र पण छान छान आहेत लॉंग. हो. त्यानंतर या स्टॉलवर छान असं स्नॅक्स टाईप प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत, जसं की ज्वारी नाचणीचे पफ्स किंवा रोस्टेड चिवडा, रोस्टेड भेळ, त्यानंतर रोस्टेड गार्लिक चिवडा, असे सर्व प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत. त्यानंतर या स्टॉलवर छोट्या मुलांचे कपडे, स्पेशली पैठणी डिझाईन्सचे कपडे, याचे खूप छान डिझाईन्स अवेलेबल आहेत. त्यानंतर अजून एक ज्वेलरी स्टॉल. सो या स्टॉलवरती तर खूप अप्रतिम आणि खूप वाईड व्हरायटी ऑफ डिझाईन्स आहे. म्हणजे अगदी ऑक्सिडाइज ज्वेलरीपासून मराठी पारंपरिक दागिन्यांपर्यंत सर्व डिझाईन्स आहेत तिथे. सो जर तुम्हाला एखादी ट्रेडिशनल साडी वेअर करायची असेल किंवा एखादा एथनिक लुक, एखादा किंवा सिम्पल कॉटन साडीमध्ये एखादा लुक करायचा असेल, तर सगळ्याच साडीवरती किंवा सगळ्याच आउटफिट्सवरती मॅचिंग अशी ज्वेलरी या स्टॉलवर अवेलेबल आहे. तो तसाच आहे वरती. हे बघा, म्हणजे ही ऑक्साईडचा वेगळा सेक्शन आहे आणि या ऑक्साईडमध्ये पण इतकी व्हरायटी बघून मला असं लिटरली वाटत होतं मी काय घेऊ आणि काय नको. आणि फायनली मी खूप मेहनत करून हे डिझाईन फायनलाइज केलं आणि परचेस केलेलं आहे. हा ब्रँड आहे. मी याचा इन्स्टा पेजची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करते. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा करू शकता. क्यूटचा पर्स आहे तिथे. हळूहळू गर्दी वाढायला लागली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही पुढच्या या स्टॉलवर गेलो जिथे लॉंग आणि शॉर्ट कॉटन कुर्तीज अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे कॉट सेट, 2 पीस 3 पीस सूट अवेलेबल आहेत. इथे आम्ही ॲक्च्युली शॉपिंग काही नाही केलं. इथे मोरलेस विंडो शॉपिंगच केली होती आम्ही, बिकॉज आम्हाला हवे तसे डिझाईन्स किंवा कलर्स नाही मिळाले. बट ओव्हरऑल यांचंसुद्धा कलेक्शन खूप छान आहे.
त्यानंतर माझा अनदर फेवरेट स्टॉल फ्रिज मॅग्नेट्स. ज्या स्टॉलवरती प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी नवीन डिझाईन अवेलेबल असतं आणि खूपच अफोर्डेबल रेंजमध्ये हे फ्रिज मॅग्नेट्स असतात. तर इथे सुद्धा बरेच मस्त मस्त नवीन डिझाईन्स अवेलेबल आहेत. सर्व फ्रीज मॅग्नेटच आहे. 90% ट्रे मध्ये ठेवलेले मॅग्नेट्स आहेत. ऑफिसच्या याच्यावर काही लावायचं असेल. डेकोर वॉल डेकोर साठी मोटिवेशनल कोट्स आहेत. त्याच्यात पण सरप्राईज कोट्स आहेत 150 ला. हा कसं आहे कुठलं आलं हे 200 ला. तर हा एक ब्रँड स्टॉल आहे आणि या ब्रँडचं नाव आहे व्रजंग. सो यांचे लिपस्टिक्स किंवा स्किन केअर प्रोडक्ट्स, कॉस्मेटिक्स, सोप हे सगळे प्रोडक्ट्स यांचे अवेलेबल आहेत इथे. सेम घालून. आणि आपल्याला खूप फॅब्रिक श्रिंक वगैरे काय होत नाही. तुमचं शॉप पण आहे का? ठीक आहे, मी इन्स्टा पेजला टॅग करते. मी टॅग करते, डिस्क्रिप्शनमध्ये पण ॲड करते. तर या स्टॉलवर खूप प्रिटी असे शॉर्ट आणि लॉंग कॉटन कुर्तीज अवेलेबल आहेत जे आपण स्पेसिफिकली समरमध्ये सर्च करत असतो. अजून एक ज्वेलरी शॉप. इथे पण इयरिंग्समध्ये खूप छान छान डिझाईन्स अवेलेबल आहेत. शॉर्ट इयरिंग्स, लॉंग इयरिंग्स आणि डिझायनर साडीवरती वगैरे पण काही वेअर करायचं असेल तर ते पण खूप छान छान ऑप्शन्स अवेलेबल आहेत. हे ठेव काढून आणि बघताय क्वालिटी. हे सगळं मल कॉटन आहे. प्युअर मल कॉटन आहे विथ ब्लाउज पीस आहे आणि 1500 ला 2 अशी फक्त एक्झिबिशनमध्ये आपण ऑफर ठेवतो. आणि आपल्या मोस्ट सेलिंग आणि मोस्ट ट्रेंडिंग साडीज आहे म्हणजे खालच्या आणि वरती 1500 पासून 4800 अशी रेंज आहे. बाहेर ते 4800 ला आहे पण अधिक महिना स्पेशल त्यावर 30 days 30% ऑफ ठेवला आपण. सो इट विल कॉस्ट यू 3360. सेम कलर आहे. सेम. तो पण छान कॉम्बिनेशन आहे ब्रिक रेड विथ ब्लॅक. पण ती म्हणते तसं ब्लॅक कॉमन आहे. ब्लॅक कायमच ब्लॅक होतो. हां तोही आपला बेस्ट सेलिंग डिझाईन आहे. तो मी जो ही काढली ना याच्यातलाच कलर दाखव. यातला ब्लाऊज तुम्ही शिवा आणि या मुली कॉन्ट्रास्टवर पण घालू शकतात. हा ती अजरक रेड पण छान आहे. कॉटन मध्ये अजरक छान आहे. हा म्हणजे हे वारली कॉमन मिळेल त्याच्यापेक्षा हे छान आहे.
स्ट्रिप्स वाली इंडिगो पण छान आहे. त्याच एक्झिबिशन मध्ये व्हाईट ब्लाउज त्याला तसंही ब्लॅक दिलाय, काय की याला हा ब्लॅक पण छान जातो. ती मोडाल सिल्क आहे 4008, ती 1500 ची आहे, प्रीमियम हँड ब्लॉक. थांब थांब लावू का मी? हा असे पदरावर फुलं आहेत हे, आणि हा ब्लाउज पीस आहे, आणि याचा लुक असा येईल नेसल्यावर. हे असं आहे ओव्हरऑल, आणि हा पोल्का डॉट वाला ब्लाउज पीस. ही तर सुंदरच पीस आहे. याचा हा पदर, याच्यावर व्हाईट चिकनचा किंवा प्लेन ब्लाउज घातला किंवा कॉन्ट्रास्ट रेड किंवा राणी कलर ब्लाउज पण इंडिगो साड्यांवर छान दिसतात. याला हा ब्लाउज पीस दिला. हा, आणि ओव्हरऑल बर्ड्स आहेत. याचाही ब्लाउज छान दिलाय, अजरक सारखाच पदर. याच्यावर तुम्ही ग्रे, ब्लॅक, रेड, व्हाईट कुठलेही ब्लाउज घालू शकता, हा नाही शिवला तरी. हा याचा पदर, हा पदर आहे, आणि हा ब्लाउज पीस. याच्यावरही ऑफ व्हाईट प्लेन असा ब्राऊन किंवा ब्लॅक कुठलाही ब्लाउज जाऊ शकतो. 1000 साडी आहे, तुम्ही आत येऊन बघू शकता, इथे आहे. कुठली देऊ यातली? ती एक मला ब्ल्यू आणि पॅरेट मधली असं ग्रीन मधली एक सांगा, मला चांगली वाटली. मला दोन्ही आवडले. मग दोन्ही घे, ऑफर मध्ये मिळेल. 1000ला एक आहे, 1800ला 2 आहेत. इतर वेळेस 1100ला हे मिळते. एक्झिबिशन मध्ये फक्त ऑफर असते. 1000ला एक, 1800ला 2. हा, एक 2. ती आणि ही द्या. ह्याच्यात आहे ना परत हे पॅटर्न पण युनिक आहे, बट आय प्रिफर की ऑफिसचे हे छान आहे, बट फर्स्ट गो फॉर कॉटनसाठी आता स्टार्ट केली. त्याचा बर्डचा पॅटर्न ऍक्च्युली मला आवडला जायचा. हो, व्हाईट वर तर छानच दिसेल. तुम्ही 3 घेतल्या तरी तुम्हाला 900नेच मिळणार आहे, असं नाही की तिसरी 1000ने मिळणार आहे. 2 पेक्षा जास्ती किती घेतल्या तरी 900नेच मिळणार. आता इथे तुम्ही हळूहळू बघू शकता ओव्हरऑल गर्दी थोडी थोडी वाढायला लागली आहे, बिकॉज इट इज सॅटर्डे. खूप छान असे कुशन कवर्स पण आहेत इथे.
वन पीस स्टँड मध्ये लावले आहेत आणि कुर्ती दिसतो. ते कार्ड वगैरे आहे. मी ब्लॉग बनवते सो मी ऍड करेन त्याच्यामध्ये. हा हा नक्की. मी वेअर केला की मला डन डन. हाय, आमच्याकडे तुम्हाला कॉटनची कुर्तीज बेसिक भेटेल जे तुम्ही डेली वेअरला किंवा ऑफिस वेअरला घालू शकतात. हे बघा असे छान सुंदरसे प्युअर कॉटनमध्ये आहे, ज्याला मिनिमल वर्क केलं आहे, जे आजकाल लोकांना ऑफिस वेअरसाठी बघायचं असेल. त्याच्यामध्ये आपल्याकडे सायझेस तुम्हाला M to XXL पर्यंत भेटेल. आपल्याकडे डेली वेअरसाठी किंवा ऑफिस वेअरसाठी छान डिसेंट 2 पीस सेट्स पण तुम्हाला भेटेल. हे आपल्याकडे प्राईस रेंज स्टार्टिंग 1200 पासून 1900 पर्यंत आहे. आणि आता हल्ली आम्ही लॉन्च केले आहेत असे कॉर्ड सेट्स. याला क्रश सिल्क फॅब्रिक म्हणतात. क्रेप आहे, ह्याला हँडवर्क केलेला आहे. असे कॉर्ड सेट्स आपल्याकडे 1600 पासून स्टार्टिंग आहे. तर नक्की विजिट करा. आमचं स्टॉल आहे 2nd फ्लोअरला S8. जान्हवी क्रिएशन्स माझा स्टॉलचं नाव आहे. तर भेट द्या. थँक्यू. छान आहे. हा म्हणजे साडीमध्ये मेन फोन ठेवायचाच प्रॉब्लेम होतो. याला काय म्हणतात? हा चंची. आणि ज्याला आपण घालू शकतो असं फोन वगैरे ठेवण्यासाठी. नाईस, दिस इज प्रिटी. हे काय आहे? ट्रेज. हा पण ट्रेच आहे ना? मला ना खूप चालेल, दाखवा एखादा. मला शॉर्ट स्लीव्ज आहे. हे पण छान. तुम्ही ड्रेसच बघताय ना पूर्ण? वन पीस सारखं असतं ना तसं आहे. ह्याला अच्छा हा वन पीसच आहे. वन पीसच आहे ना. त्याची काय प्राइस आहे? हा एक piece. त्याच्यात हा एक आणि कलर्स कोणते आहेत त्याच्यामध्ये? याच्यात कलर नाही आहे. हा वेगळा कलर, म्हणजे हे वेगळे पॅटर्न आहेत. असे V-neck वाले त्याच्यात कलर्स आहेत. तो सिंगल कलर. इथे सुद्धा खूप ब्युटिफुल असे होम डेकॉर्स आहेत. सो खणाचे तोरण, त्याचप्रमाणे आंब्याच्या पानांचं तोरण. आणि हा स्टॉल आहे महेश्वरी सिल्क साडीचा स्टॉल. त्याचप्रमाणे इथे कॉटनच्या साड्या सुद्धा अवेलेबल आहेत. खूपच सॉफ्ट सिल्क आणि एकदम कम्फर्टेबल सिल्क आहे. त्या साडीचं फिनिशिंग तुम्ही बघू शकता. दिस इज महेश्वरी सिल्क. असं एक साडी घ्यायला आलेलो आपण, या 3 साड्या घेतल्यात. या स्टॉलवर वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस जसं की आवळा, पेरू आणि कैरीचं पन्ह कसं आहे? अवेलेबल आहेत. आणि उडदाचे पापड वगैरे पण.
मिक्स करून घ्या. हे कोणतं आहे कैरी? पेरू 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 पेरू. पेरू मस्त आहे. 220 तुम्हाला पण घेऊ. पेरू घेऊया ना, 2 द्या. पिशवी आहे की आहे? पापड टेस्ट करतात. जसं मिरची ठेचायला नसतं ना. हे पण ज्वारीच आहे. हां ज्वारीचं चीज बॉल. हा नाचणीचं असेल ना. नाचणी लेमन. टोमॅटो चिली ज्वारी सुद्धा नाचणी लेमन द्या. मेक्सिकन फर्स्ट दिला होता तो. चीज बॉल्स चीज बॉल्स मागव. मेक्सिकन एकदा पनीर हा कोणता होता? फर्स्ट दिला होता हा ज्वारी मेक्सिकन. हा दोन्ही वेळ जास्त म्हणजे आय नो ज्वारी आणि नाचणी आहे पण टेस्टला सेम लागतंय. हा ॲक्च्युली हे आहे मेक्सिकन मसाला आणि हा लेमन फ्लेवर. पक्का नको हा टँगेज असते. हा जा. आणि नाचणीचं काय घ्यायचं बोलला तुम्ही? नाचणी भेळ. मॅम टेस्ट करून बघा. नाचणीची भेळ. ज्वारी आहे तशीच. ज्वारीची पण चांगली आहे भेळ. हा तुमचा कॉन्टॅक्ट आहे का? हा इथे नंबर 40. ते मिलेट्स आहे, रोस्टेड मिलेट्स आहे सगळे. त्यामध्ये ज्वारीची भेळ आहे, नाचणी भेळ आहे आणि हे ज्वारीचे पफ आहेत ते वेगवेगळ्या फ्लेवर्डमध्ये आहे. एक चिली टोमॅटो आहे, मॅक्सिकन आहे, चीज फ्लेवर आहे, पुदिना फ्लेवर आहे, नाचणी लेमन आहे आणि हे सगळं रोस्टेड ऑइल फ्री आहे. ज्वारी आणि नाचणी दोन्ही चांगली आहे कारण नाचणी सगळ्या ऋतूत चालते, ज्वारी थंडी असते, त्यामुळे ती दोन्ही पण चांगलेच आहेत प्रोडक्ट. हे बीपी शुगर लहान मोठे सगळे खाऊ शकतात कारण हे सगळे ऑइल फ्री मिलेट्स आहेत. बर प्राइस तुम्हाला हीच लागतो. एक्झिबिशन प्राइस MRP प्राइस नाही लागत. आता 120 ला आहे तर तुम्ही 3 पॅकेट मारे 100 ला लागेल. नमस्कार, मी दीपाली वायकोळे. माझ्या ब्रँडचं नाव आहे सोनपरी प्रॉडक्ट्स. तर आपल्याकडे सिल्वर क्लीन करण्यासाठी सिल्वर शाईन पावडर आहे. ह्याच्यामध्ये आपल्याकडे 3 पॅक आहे, 50 ग्रॅम, 150 ग्रॅम आणि 300 ग्रॅम. ह्याला एक्सपायरी नाही आहे आणि 150 रुपयापासून ह्याची सुरुवात होते. नंतर आपल्याकडे सिल्वर शाईन तांबे पितळेसाठी हे आहे सोनपरी क्विक शायनिंग जेल. ह्याच्यामध्ये सुद्धा 3 पॅक आहेत, 110 ml, 225 ml आणि 550 ml. याची सुरुवात 250 रुपयापासून होते आणि ह्याच्याने तुम्ही तांबं, पितळ, कासव, पंचधातू आणि मार्बल धुवू शकता. ह्याचा फेस होतो आणि देवाच्या मूर्ती पितळेच्या असतील तर महिनाभर छान राहतात. तांब्याची भांडी 10-12 दिवस छान राहतात. दिव्यांचा तेलकटपणा जातो. ह्याचा फेस होतो त्यामुळे खूप कमी लागतं. आणि तसंच आपल्याकडे लॉंग लास्टिंग ॲरोमा सॅशे आहेत. ह्याच्यामध्ये जवळजवळ 5-6 फ्रॅग्रन्स आहेत आपल्याकडे आणि ह्याचा सुगंध वर्षभर टिकतो.
नंतर प्रीमियम अगरबत्ती आहेत. अगरबत्तीमध्ये आपल्याकडे जवळजवळ 14-15 फ्रॅग्रन्स आहेत. प्रीमियम अगरबत्ती आहे आणि सुगंधही खूप छान आहे. रजनीगंधा आहे, मोगरा, सोनचाफा, केवडा, कृष्ण कस्तुरी आहे, लोभान आहे, सॅफ्रॉन वूड, कापूर. तसंच आपल्याकडे कार परफ्यूममध्ये डँगलर आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 10 फ्रॅग्रन्स आहेत आपल्याकडे आणि अल्कोहोल फ्री असल्यामुळे 3 ते 4 महिने टिकतं. अत्तर आहेत. अत्तरांमध्ये आपल्याकडे जवळजवळ 14 फ्रॅग्रन्स आहेत. तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला खूप छान हे मिळतील, फ्रॅग्रन्स मिळतील. पारिजात आहे, सोनचाफा आहे, हे बघा. नंतर मोगरा, निशिगंध, चंदन, केसर चंदन, असे सगळे ब्रह्मकमळ, असे सगळे खूप छान छान फ्रॅग्रन्स आहेत आणि लॉंग लास्टिंग आहेत. 10 ते 12 तास त्याचा सुगंध राहतो. तर माझा स्टॉल नंबर आहे 2nd फ्लोअरला 33 नंबर, ठाणे, CKP हॉल. तर नक्की माझ्या स्टॉलला व्हिजिट करा. थँक्यू. असू शकता. खूप छान आहे. खूप छान छान DIYs पण आहेत इथे. एस्थेटिक डेकॉर्स, होम डेकॉर्स. करू शकता तुम्ही. बाहेरून काय करणार ना, तांब्याचं हेच नाही आहे. जरा बॅग दाखवा मागे वळून. हा दिला बघ ना, प्लस या 2. सो मस्त अशी शॉपिंग करून आता आम्ही घरी आलेलो आहोत. आता मी तुम्हाला क्विक रिकॅप दाखवते आम्ही काय काय शॉपिंग केली आहे. आणि हे एक्झिबिशन काल, आज आणि उद्या म्हणजेच 5, 6 आणि 7 जूनपर्यंतच आहे. सो तुम्हाला पण जर वेळ असेल तर अजिबात टाइमपास न करता पटकन तुम्ही एक्झिबिशनला व्हिजिट करून या. डिटेल्ड ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेलाच आहे. हॅपी शॉपिंग. तर सगळ्यात पहिल्या स्टॉलमधून मी हा मोत्यांचा नेकपीस, हा बघा असा मस्त असा हा नेकपीस घेतला आहे. साडीवर वगैरे वेअर करण्यासाठी छान आहे. आणि हे सिम्पल असे इयरिंग्स घेतले आहेत, सिम्पल बट एलिगंट, मस्त आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टॉलमध्ये मी आता याला काय म्हणतात ते मी विसरले ॲक्च्युली, पण मी तुम्हाला आधीसुद्धा व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की हे कसं वेअर करायचं आहे. सो याला ॲक्च्युली आतमध्ये जागा आहे, तुम्ही बघू शकता. सो जेव्हा आपण साडी वगैरे वेअर करतो तेव्हा फोन कुठे ठेवायचा किंवा त्यासाठी सेपरेट बॅग कॅरी करावी लागते. तर हे खूप छान असं ब्युटिफुल जे काही आहे ते मला मिळालं आहे. त्यानंतर आणखीन एक हा कुर्ता मी घेतला आहे, जो मला खूप आवडला. याचा कलर खूप मस्त आहे आणि अगेन कम्प्लीट कॉटन मटेरियल आहे. सो समरमध्ये वगैरे वेअर करण्यासाठी खूप छान आहे. नंतर हा एक अजून एक असा लॉंग कुर्ता छान मिळाला आहे. हा पण अगदी समर वेअरसाठी परफेक्ट आहे. त्यानंतर हे खूप क्यूट असे इयरिंग्स जस्ट ब्लिंग या ब्रँडचे मिळालेत. मी ओपनसुद्धा करते, 1 मिनिट. हे बघा असे ऑक्सिडाइज्ड इयरिंग्स. मूविंग नेक्स्ट टू फूड स्टॉल. हा त्रिमूर्ती नावाचा एक फूड स्टॉल होता, ज्याचा कॉन्टॅक्ट नंबर पण इथे अवेलेबल आहे. आणि ॲज युजल नाचणी पफ आणि ज्वारीचा चिवडा हा एक घेतलेला आहे. खूप छान, भरपूर ऑप्शन्स होते, तुम्ही ऑलरेडी आधी व्हिडिओमध्ये बघितलेच असेल. त्यानंतर या एका ब्रँडचे स्टॉल्स होते विच इज व्रजंग, आणि यांची एक क्रीम वेल्वेट मॅट लिपस्टिक घेतली आहे. ही बेसिकली 80 आहे. मी त्याचा कलर तुम्हाला दाखवते. हा कलर आहे, खूप छान ऑलराऊंडर कलर वाटतो मला हा, बिकॉज हा सगळ्या स्किन टोन्सवरती छान जातो आणि स्किन टोन अगदी उजळून दिसते याच्याने. आणि तिथे अजून एक फूड स्टॉल होता जिथून आम्ही उडदाचे पापड आणि हे पेरूचा ज्यूस घेतलेला आहे विच इज रेडी टू ड्रिंक. आणि हे दोन्ही आम्हाला त्यांनी टेस्टिंगसाठी दिलं होतं. छान आहे हे पण, म्हणजे एकदम परफेक्ट समर ड्रिंक आहे. त्यानंतर आणखी एका स्टॉलमध्ये म्हणजे तिथे बेसिकली हे जेल आम्ही घेतलं आहे. आता समजा तांबा पितळाची देवाची भांडी वगैरे असतील ती स्वच्छ करण्यासाठी हे घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर ही एक अगरबत्ती घेतली आहे मस्क फ्लेवरची. त्यानंतर माझी आजची सर्वात फेवरेट शॉपिंग विच इज दिस साडी, आणि ही आहे महेश्वरी सिल्क. इतकं सॉफ्ट कॉटन आहे आणि माझी फर्स्ट महेश्वरी सिल्क साडी आहे ही. खूप मस्त आहे, म्हणजे मला अगदी त्यांनी कलर दाखवलाच मनात भरला. सो मी तिथेच ही साडी फायनल केली. आणि यावर मल्टिपल कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पण जाऊ शकतात आणि या साडीलाच एक ब्लाऊज पीस पण अटॅच आहे. पण मी मोस्टली कॉन्ट्रास्टच वेअर करेन. आणि जर तुम्ही बघू शकता हा फिरता कलर आहे. सो प्रायमरी कलर जांभळा आहे आणि हा फिरता कलर इथे तुम्हाला दिसत असेल, थोडासा ग्रीनिश शेड आहे त्याला. माय फर्स्ट महेश्वरी सिल्क अँड दिस इज स्पॉन्सर्ड बाय अनिकेत, बाय द वे. थँक्स अनिकेत.
त्यानंतर अजून एक कॉटन साडीजचा स्टॉल होता जिथं ही साडी घेतलेली आहे. ही मला 1000 रुपीजमध्ये खूपच छान म्हणजे अफोर्डेबल आणि प्युअर कॉटनची साडी मिळालेली आहे आणि एकदम लाईट वेट आहे. याच्यावरती कॉन्ट्रास्ट एक माझ्याकडे व्हाईट कलरचा ब्लाऊज आहे आणि मला ॲक्च्युली हा बर्ड्सचा पॅटर्न खूप जास्त आवडला. तुम्ही बघू शकता, खूप मस्त आहे. एक फ्रिज मॅग्नेटचा स्टॉल होता जिथून मी ही फ्रेम घेतली आहे. मला बेसिकली याचा कोट खूप आवडला आणि यामध्ये मी अनिकेतचा आणि माझा फोटो प्लेस करणार आहे. तर अशी ही मस्त छोटी एस्थेटिक फ्रेम आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओज आणि शॉर्ट्सला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि उद्याचा दिवस लास्ट आहे एक्झिबिशनचा, तर एक्झिबिशन व्हिजिट करायला तर अजिबातच विसरू नका. बाय.